आपण आलो आहोत खडकुंबी माणिकडो धरणाच्या भागामध्ये। म्हणजे इरिगेशन डिपार्टमेंटचा मालक आहे, याच्यावर ताबा इरिगेशनचा आहे। याचं रक्षण करणं, संरक्षण करणं हे इरिगेशन डिपार्टमेंटचं काम आहे। आपण जर पाहिलं तर झालेलं मातीचं उत्खनन चारही बाजूने आपल्याला दिसेल हे उत्खनन कसं झालेलं आहे। हे उत्खनन कोणी केलंय, माध्यम कोणाचं आहे? महसूल डिपार्टमेंट त्यांना पाठीशी घालतंय। माननीय जुन्नर तालुक्याचे तहसीलदार आणि महसूल विभाग हा संपूर्ण माती माफियांच्या पाठीशी आहे। माझी जुन्नर तालुक्याच्या तहसीलदारांना विनंती आहे की साहेब, तुम्ही सोमवारी या विभागात काम करणारे मंडल अधिकारी त्यांना सदर जागेचे पंचनामे करायला सांगा। ज्या मातीचं उत्खनन केलंय चारही बाजूने ते संपूर्ण खड्ड्याचं मेजरमेंट घ्या आणि ज्यांनी उत्खनन केलंय हे आपल्याला ज्ञात आहे की उत्खनन करणारे कोण आहेत, तर त्यांच्यावर कडक कठोर कारवाई करून त्यांची संपूर्ण युनिट सेट जेसीबी असेल, हॉकलाईन असेल, डंपर असतील हे ताबडतोब त्वरित ताब्यात घ्या आणि जुन्नर तालुक्याच्या तहसील कार्यालयात जमा करा। तहसीलदारांना मी आजही विनंती करतोय की आपण सोमवारी सदर पडलेल्या मातीचे खड्डे आजही माती त्यांनी काढून ठेवलेली आहे। आज संध्याकाळी रात्रीचा खेळ चाले, रात्री गाड्या येतील आणि ही माती संपूर्ण उचलून नेईल। म्हणजे शासनाची चाललेली लयलूट, महसूल आणि इरिगेशनची चाललेली लयलूट। आज एक मातीची गाडी जर बाहेर विकली 12 ते 14 हजार रुपये एका गाडीचे मिळतात। म्हणजे हे माती माफिया किती लाखो रुपये कमवतात हे सर्वसामान्य जनतेला ज्ञात झालं पाहिजे। म्हणून मी जुन्नरच्या तहसीलदारांना विनंती करतोय की साहेब, सोमवारी तुमची मंडल अधिकाऱ्यांची टीम पाठवा आणि झालेलं उत्खनन याचं मेजरमेंट घ्या आणि ज्यांनी उत्खनन केले हे सुद्धा आपल्याला माहित आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा। नमस्कार।